नमस्कार, मी अनिल राधू कोकाटे, पिंपळवंडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. तुम्हाला कसं सुचलं होतं आपल्याला शेवंती लागवड करायची? मी बरेच ठिकाणी पाहिलं, शेवंतीच्या उत्पन्नातून बरंच फायदा आहे. तर म्हणलं आपण पण थोडेफार लावून बघावं. 15 गुंठे लावली आपण, पण ती आपली सक्सेस झाली, बाकीच्यांची नाही झाली सक्सेस. जास्त पावसामुळं आणि आपलं मुरमाट रान असल्यामुळं ती सक्सेस झाली. आता व्हरायटी कोणती लावली होती तुम्ही? हे कलकत्ता व्हाईट आहे, कबूतर म्हणून. याला काय रोग कमी येतात का? कमी आहे, करपा कमी आहे, सगळं का अटॅक कमी आहे, बाकीचा आजार. ज्यावेळेस रोप घेतले होते त्यावेळेस काय रेटने रोप घेतले? ते काही ₹2.80. ₹2.80. त्याच्यानंतर सुरुवातीला मशागत कशी केली होती जमिनीची? जमिनी नांगरणी करून शेणखत, कोंबडी खत आणि सुपर फॉस्फेट आणि बेसल डोस भरला, मल्चिंग व ड्रिप करून लागवड केली. तर 2 साऱ्यांमधलं अंतर किती ठेवलं? ते 4.5 फूट आहे, पण तसं 5 फूट पाहिजे, कारण याची झाडांची उंची आहे ना, हे जास्त आहे, ते आमच्याकडून कमी झाले. तुम्ही कधीपासून आता ही शेती करताय? फुलशेती. हो. फुलशेती आता आम्ही पहिले ही आष्टर हे असायचं, पण हे 2 वर्षापासून करतो. 2 वर्ष. शेवंत्या पहिले ऐश्वर्या येलो होते. आणि 2 झाडांमधील अंतर किती ठेवलेले आहे? ते 1.25 फूट होतं. 1.25 फूट. त्याच्या माग अंतर ठेवण्यावर काय? नाही, जेवढं अंतर जास्त असेल ना तेवढा फायदा आहे, कारण फुलं आहे ना मोकळे असे ना भरगच्च होत. दाट केली तर मग हे नाही होत. रोग वगैरे येतात का याच्यावरती काही? हा, आहे ना. कोणते कोणते? मावा असतो, करपा असतो, बाकी नाही काही याला. स्प्रे वगैरे घेता का मग तुम्ही? हो, स्प्रे चालू असतात दर हप्त्याला. कॅल्शियम, बोरॉन, मायक्रोन्यूट्रनचे मार्केटला क्वालिटी म्हणून काय फुल ओळखलं जातं, म्हणजे कसं पाहिजे त्यांना मार्केटसाठी? नाही, हे 1 नंबरला चालू आहे. आता बाकीचे शेवंत आहेत ना, त्यांना 30-40 असेल तर याला ₹100 बाजार आहे. फुल त्यांना कसं पाहिजे असतं मार्केटवाल्याला? मोठा आणि फ्रेश पाहिजे. मोठा आणि फ्रेश पाहिजे. आता त्याच्यावरती रोग वगैरे काही म्हणले तुम्ही येतात ते? हा, मावा येतो, करपा असतो आणि आळे असते त्यावेळेस, नंतर नाही येत आळे. आणि छाटणी वगैरे केली जाते का त्याची? छाटणी पहिली केली आम्ही सुरुवातीला. शेंडे आहेत ना, कट केले 15 दिवसानंतर लागवडीनंतर. ते झाड मोठं झाल्यानंतर रेलला जाते, तिथे काही नुकसान होते का? होते ना, मग त्यासाठी सपोर्ट द्यावा लागतात, तार काठी करावं लागते. तार काठी? दोन्ही साईडनी तार एका साईड? हा, तंगूसने ना आपण दोन्ही साईडने हे केलेले सपोर्ट दिले. आणि साधारण हाईट किती होती त्याची? आता 3 फुटापर्यंत झाली. 3 फुटापर्यंत. आणि किती दिवसाचं पीक असतंय? आता याला कालावधी याचा मोठा आहे, 5 महिन्यांनी चालू होत. तर मग वातावरणानुसार बदल होतो का त्याच्यामध्ये? हो, होतो ना. लागवड कधी करायला पाहिजे? शेवंतीची लागवड कधी करायला पाहिजे तशी आपल्याला बाजारभाव पण मिळेल? एप्रिल-मे मध्येच पाहिजे तशी. एप्रिल-मे? कसं दिवस मोठा राहतो ना, याला उजेडाची जास्त गरज. आणि मी काही ठिकाणी बघितलं बल्ब वगैरे लावले जातात. हो, बरोबर आहे ना. ते याच्यासाठी पण लावले होते का तुम्ही बल्ब? आम्ही नाही लावले, पण लावले तर आणखीन उत्तम आहे. पीक लवकर येतं का? लवकर येते लावल्याच्या. हो, उजेडाची गरज असते. उजेडाची गरज. आता संपूर्ण तुम्हाला जेवढं ते तुम्ही म्हणताय त्याच्यासाठी खर्च किती झालेला आहे? खर्च आता याला 40-50 हजार रुपये झाला खर्च. 40-50 हजार. हुंड्या वगैरे, हो, सगळं. जो मल्चिंगचा वगैरे खर्च असतो, खत औषध असतं. त्याच्यानंतर तुम्हाला आता किती टन उत्पन्न निघाले? आता किती थोडे झाले तुमचे? 3 टन झाले. 3 टन माल निघालेला आहे. हो. आणि तोडे किती झालेले आहेत? तोडे 8-10 झाले. आणि अजून तरी 4-5 तोडे होते. आता तुम्ही बघू शकता, आता माल भरपूर. आता पूर्ण याच्यातून किती उत्पन्न मिळेल असं वाटतं तुम्हाला? बाजारभावातून 2 लाखापर्यंत भेटू शकतो आताच्या बाजारभाव. हो, आणि पुढे वाढला तर मग वाढवू शकतो. अजून वाढू पण शकतो. 2 लाखाच्या.
आता इतर पिकांपेक्षा चांगलं वाटतंय की तुम्हाला? हो लय सोपं. अहो याला मजुरी कमी लागते हा. आणि हलकं पीक आहे, आपण स्वतः उचलू शकतो. कॅरेट आता हे बाकीची कशी आहे तरकारी, त्याला जास्त मेहनत आहे, तशी याला कमी आहे. हे बाकीच्या पिकापेक्षा याला हो. मेहनत कमी आणि आपल्याला आपण- उत्पन्न जास्त होणार. हो उत्पन्न जास्त. आणि हे कसं तोडणीचं वगैरे कसं माणसं वगैरे घेतात? नाही आपण आहे ना, आता आपल्या घरी 4 माणसं असली किंवा 3 असली तरी आपण थोडी थोडी तोडू शकतो. 8 दिवस तोडली तरी लगेच माग परत 8 दिवसांनी तोडायला येते. मजुरीची गरज नाही लागत. तसं मार्केटला कुठं? मुंबई मार्केट? मुंबईला मुंबई. आता सध्या काय बाजारभाव चालू आहे म्हणजे? 100 रुपये. 100 रुपये. हं. चालतंय. आता जे नवीन शेतकरी आहेत त्यांना काय सांगाल? नाही त्यांनी तर मी म्हणतो लय नाही तर थोडे थोडे करा, त्यातून अनुभव घ्या आणि नंतर तुम्ही वाढू शकता. हे आहे आरबीएन मीडिया ग्रुपचं आरबीएन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात आरबीएन महाराष्ट्र. रहा अपडेट प्रत्येक क्षणी. ताज्या अपडेट्स तात्काळ मिळवण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा.